नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. शहरात महाविकास आघाडीने पार्क चौकामध्ये केला जल्लोष साजरा. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीने मिळवले घवघवीत यश. शासकीय रुग्णालयात चांगल्या सेवा द्या, अन्यथा घराचा रस्ता दाखविणार. सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला सज्जड इशारा. माजी नगरसेवक सुरेश पाटलांसह प्रभागातील नागरिकांचा झोन कार्यालयात ठिय्या. मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी. आणि व्यापाऱ्याचे घर फोडत सुमारे 45 लाखांच्या नोटा केल्या लंपास. बंद घर पाहून चोरट्याने साधला डाव. दक्षिण कसब्यातील घटना. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याबद्दल सोलापूर शहरात महाविकास आघाडीने पार्क चौकामध्ये जल्लोष साजरा केला. नुकत्याच संपन्न झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. याच यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी सोलापूर शहरातील पार्क चौकामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे एकत्र जमले होते. विविध घोषणा देताना फुलांच्या पाकळ्या उधळत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. याप्रसंगी शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे, काँग्रेसचे चेतन नरोटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाजप सरकारवर हल्लाबोल केला. सगळ्यात महत्त्वाचं राजकारणात म्हटलं तर 3 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये ऋतुजा लटके या शिवसेनेच्या आमदार म्हणून बिनविरोध निवडून झाल्या. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विरोधात मोठ्या पातळीवर अर्ज भरला होता, पण त्यांना जनमताचा कौल कळाला आणि ते भारतीय जनता पार्टीकडून पळून गेले. आणि आज नागपुरामधनं जे काँग्रेसचे उमेदवार अडवले महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत. आज प्रतिनिधी बावनकुळे हे भाजपचे नागपूरमधले आहेत, मुनगंटीवार आहेत, गडकरी आहेत, फडणवीस आहेत. मुंबईमधनं पळालेली भाजप नागपूरमध्ये RSSचं ठिकाण आहे, पण त्या ठिकाणी जो काँग्रेसने व महाविकास आघाडीने त्यांच्या घरात जाऊन त्यांचा पराभव केलेला आहे. महाराष्ट्रातले राजकारणाची दिशा आणि मतदाराचा कौल करायला आहे. 5वा उमेदवार कोकणातला जो आला म्हणतो भारतीय जनता पार्टीचा, तोही शिवसेनेचा, शिक्षक सेनेचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. त्यांना उमेदवार सुद्धा भेटला नव्हता, अशी भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आहे. मी या शाही विजयाप्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक तातडीने लावा. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या इंद्रभूवर आमचा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. कापूस कोकणामध्ये जागा बांधण्यात आली तर त्यापैकी एक भाजप बाकी सर्व महाविकास आघाडीचे मतदार निवडून आले. त्याबद्दल महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व नेत्यांचे आभार मानतो. महाराष्ट्राची जनता बाहेर होतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सांगितलेल्या या शहरामध्ये जाणार नाही अशी मला खात्री वाटते की 4 जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या
पाचवा जो उमेदवार होता तो देखील शिवसेनेच होता आणि पळवून उमेदवार जे भारतीय जनता पार्टीने दिले. आता तुम्ही सगळे बघताय की शिक्षक असेल, बुद्धिमान असेल, या सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीला नाकारलं. त्यामुळे आज सोलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही जल्लोष करतोय आणि समजण्यावाले काही इशारा करते. येणाऱ्या काळामध्ये जर महाआघाडी महाराष्ट्रामध्ये जर असे एक युती लढली, भारतीय जनता पार्टीचा भुई सपाट झाल्याशिवाय राहणार नाही. जनतेचा कल आपल्या आता सगळ्यात लक्षात आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता आमचे नेते बर्डे साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी, शिवसेने नेते आमचे उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी नेते आदरणीय शरद पवारजी, सुशीलकुमार शिंदे साहेब या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जर व्यवस्थित मोहीम आणली तर 100% जो भारतीय जनता पार्टीचा नारा होता की या देशामधील काँग्रेस हद्दपार करणार, उलट आज त्यांची वेळ आली आहे. आता ते हद्दपार होण्याची या ठिकाणी वेळ आली आहे की येणाऱ्या काळामध्ये जोरदार या ठिकाणी महाआघाडी लढेल. हे तो टेलर आहे आणि जोरदार महापालिकेमध्ये महाआघाडी लढेल. दरम्यान महिलांनी फुगडी खेळून विजयाचा आनंदोत्सव साजरा केल्याचे दिसून आले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय रुग्णालयात चांगल्या सेवा द्या, अन्यथा गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविणार असल्याचा इशारा सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला आहे. ग्रामीण भागातील प्रसूती शासकीय रुग्णालयात होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. शासकीय रुग्णालयात चांगल्या सेवा द्या, गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, डॉक्टर दीपक कुलकर्णी, डॉक्टर मीनाक्षी सोनवणे प्रमुख उपस्थित होते. ग्रामीण भागातील लोकसंख्या व आर्थिक स्थिती विचारात घेता शासकीय रुग्णालये व उपकेंद्रात आरोग्याच्या चांगल्या सुविधा द्या. आरोग्य केंद्रात अचानक भेटी द्या. बेटी बचाओ बेटी पढाओचे कार्यक्रम घ्या. मुलींची संख्या घटत आहे. ज्यांनी हे उपक्रम केले आहेत त्यांनी इतरांना सांगावे. आरोग्य केंद्रांबाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करा, असेही सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करा. चांगल्या सुविधा द्या. बालमृत्यू कमी करण्याची जबाबदारी सर्व यंत्रणांची आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर ग्रामपंचायतीचीही जबाबदारी आहे. किती गरोदर महिलांचे समुपदेशन केले या सर्व बाबींची सखोल तपासणी करणार आहेत. जीवनाची हमी बालमृत्यू कमी हे अभियान प्रभावीपणे राबवा, असे आवाहन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले. ग्रामीण भागातील प्रसूती शासकीय रुग्णालयात होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असेही आवाहन सीईओ स्वामी यांनी केले. आरोग्य केंद्रात चांगल्या सेवा द्या. आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवा. मुलांची तपासणी वेळेत पूर्ण करा. यासाठी मोठ्या ग्रामपंचायती निवडा, असे आवाहन डॉक्टर दीपक कुलकर्णी यांनी केले. गरोदर मातांची काळजी घेतली तर 0 ते 5 वयोगटातील बालमृत्यू दर कमी करता येईल, असेही डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले. शहरात दिवसा जड वाहतूक बंद केल्याने अनेक वाहने शहराच्या बाहेरच थांबवल्याचे चित्र दिसून आले. शहरात वारंवार सुरू असलेल्या अपघाताच्या सत्रानंतर जड वाहनांविरोधात नागरिकांनी कृती समितीच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला. शहरवासियांच्या आक्रमक भूमिकेनंतर जड वाहतुकीस दिवसा बंदी घालण्यात आली. पोलीस आयुक्तांनी तसा आदेश काढून सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जड वाहनांना शहरात प्रवेश द्यायचा नाही असे सूचित केले. दरम्यान या आदेशानंतर सुद्धा शहरात आलेल्या विविध जड वाहनांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे दिसून येत आहे. माल ट्रक, गॅस सिलेंडर ट्रक अशा विविध वाहनांना कारवाईला सामोरे जावे लागले. एकंदरीत शहरात दिवसा जड वाहतूक बंद केल्याने अनेक वाहने शहराच्या बाहेरच थांबवल्याचे चित्र दिसून आले.
माजी नगरसेवक सुरेश पाटीलांसह प्रभागातील नागरिकांनी झोन कार्यालयात ठिय्या आंदोलन करत मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। सोलापूर शहरात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून संबंधित खाते प्रमुख आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे केली। प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व कामाचे निकृष्ट दर्जाचे झालेले काम याची चौकशी करण्यासाठी आज अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब आणि EDDPचे अधिकारी आमचे नायकोडी साहेब विभागीय अधिकारी आणि JEE सर्व अधिकारी समवेत आम्ही मानवीनगर अहिनागर पट्ट्यातल्या कामासंदर्भात आज आंदोलन करणार होतो विभागीय कार्यालय क्रमांक 3 मध्ये। परंतु कारंजे साहेबांच्या सांगण्यावरून या ठिकाणी कारंजे साहेबांनी व्हिजिट दिले। या व्हिजिटमध्ये जे काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं ड्रेनेज लाईन घातलेलं आहे। त्यामुळं त्याची संपूर्णपणे चौकशी करून त्या मक्तेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये घालण्यासाठी आम्ही आज कारंजे साहेबांना व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। त्यानुसार त्यांनी जर या ठिकाणचं काम पुनश जे बेकायदेशीर झालेले आहेत ते नाही केल्यास, पाणी पास नाही झाल्यास त्या संबंधित अधिकाऱ्यांनी काम नाही केलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, त्याला ब्लॅकलिस्टमध्ये घालण्यात येईल असं आश्वासन संबंधित सर्व अधिकारी खातेप्रमुखांनी दिल्यामुळं आजचं जे आंदोलन आहे आम्ही ते कॅन्सल केलेलं आहे। या मागणीसाठी त्यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी झोन कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले। गेल्या 3 ते 4 वर्षांपूर्वी जी कामे वॉर्ड वाईज निधी तसेच लोकप्रतिनिधींच्या निधीतून झाली अशा कामांची तपासणी होऊन ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत त्या संबंधित मक्तेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली। महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मध्ये विविध योजनांमधून भवानीपेठ, घोंगडे बस्ती, किरीटेश्वर मठ, मानवे नगर, हैनाळकर पट्टा तसेच इतरत्र ठिकाणी ड्रेनेज, रस्ते, पिण्याच्या पाईपलाईन टाकणे व अन्य कामे सुरू आहेत। दररोज न चुकता इथे पण लाईन झाली ना, ही जी परवा जी लाईन झाली ना ते छोटे छोटे जे चेंबर केलेले आहेत ना इथं पण झालं तिथं. नाही झालं म्हणतो. तुम्ही एवढं झालेलं आहे ना काम आहे मला आमच्या माहिती नव्हती मग बोलते तू काय बोलत चेंबर कंपल्सरी भरायला लागण्याचा प्रॉब्लेम आहे। पूर्वी लाईन घालण्यापूर्वी काय गोष्टी इथून जे अगोदर या लाईन घालण्याची कसं होतं लाईन एवढं नव्हतं त्रास, एवढं नव्हतं। आता हे जे आहे ना कंपल्सरी भरायला लागले, कंपल्सरी काढून झाले प्रत्येक खुर्ची रामायण महाभारत तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाईन घातलं हेच आमचं मत आहे ना लोकांचं। आता काय साहेबांना ते सांगायलाच की इथं प्रॉपर्टीच्या आजूबाजूला दिलं पाहिजे। मेनलाईन हे मेनू जिथे तुमच्या एस्टिमेट मध्ये आपण बांधलेले का मॅडमचं काम कोण केले असेल ते बघा तुम्ही, पण प्रत्येक इथं आम्ही आता पूर्वी अरे कोणतं बाहेर बोलू हे लाईन ना पूर्वी लाईन होतं तिथं मेनू होते पहिला वाटा बेटा असं केलेलं नाही, असं आपण जे करतो आपण गोलाई करून काय केलं दिसत नाही। आणि किती ही कामे निकृष्ट दर्जाची होत असून संबंधित मक्तेदार, खाते प्रमुख आणि संबंधित अधिकारी यांचे संगनमत आहे असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी गुरुवारी सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुदत्त चौक येथून प्रभागातील नागरिकांसह विभागीय कार्यालय क्रमांक 3 येथे जन आंदोलन करण्यात येणार होते। परंतु महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित कामांची पाहणी करून या परिसरातील निकृष्ट दर्जाच्या कामांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले।
आज प्रभाग क्रमांक 3च्या भागामध्ये मानवी नगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी विभागीय कार्यालयामार्फत ड्रेनेजचं काम झाल्याचं दिसून येत आहे. परंतु या कामामध्ये ड्रेनेजचा पाण्याचा पाईपचा स्लोप आणि तिथल्या नागरिकांच्या तक्रारी या दोन्हीचा पाहणी केलेली आहे. त्यामध्ये काही गोष्टी टेक्निकलदृष्ट्या अयोग्य झाल्याचं दिसून येते. विभाग अधिकारी त्याचबरोबर मुख्य कार्यालयाकडील सहाय्यक अभियंता ड्रेनेज यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या तुम्ही पाहून त्याच्यावर यथायोग्य जो काही व्यवस्थितरित्या ते ड्रेनेज लाईन दुरुस्ती करणं आवश्यक असल्याची बाब निदर्शन आल्यावरून त्याप्रमाणे त्यांना सूचना दिलेल्या आहेत. विभागीय अधिकारी आणि मुख्य कार्यालयाकडे ड्रेनेज विभागाचे अधिकारी यांनी समन्वय साधून संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर ते काम करून घेण्यात यावं. कॉन्ट्रॅक्टने विहित मुदतीत जर काम केलं नाही तर महापालिकेच्या अधिनियमानुसार कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ती कारवाई करून कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्याबाबतच्या सूचना सुद्धा मी या पाहणीच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सीटूचा जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती सीटूचे महाराष्ट्र महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांनी दिली आहे. राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रमुख मागण्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह शहर व जिल्ह्यातील 37 अनुदानित महाविद्यालयातील 750 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेचे कामकाज अचानक ठप्प झाले आहे. यामुळे परीक्षेची तयारी करूनही परीक्षा अचानक पुढे ढकलली गेल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांच्या वेळेचे नियोजन चुकणार आहे. यास राज्य सरकार व प्रशासन जबाबदार आहे. गेल्या 5 वर्षांपासून वेळोवेळी आंदोलने करूनही शासनाने आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही. त्यामुळे हे आंदोलन होत असून याला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचा जाहीर पाठिंबा असून प्रशासन आणि शासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे, त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. यावर तातडीने आंदोलकांच्या न्याय हक्काच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी केली आहे. तर विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान त्वरित थांबवावे अशा आशयाचे पत्रक सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे महाराष्ट्र राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांनी प्रसिद्धीस दिले. मोहोळ येथील महिला पोलिसाने घरातच गळफास घेतला असून घटनेचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस शिपाई स्वाती दत्तात्रय अंभुरे उर्फ स्वाती भगतसिंग घोगरे वय वर्ष 35 राहणार शिवाजीनगर माढा यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गळफास का घेतला हे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेनंतर तात्काळ स्वाती यांना नातेवाईकांनी उपचाराकरता मित्रप्रेम हॉस्पिटल माढा येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी मस्के यांनी स्वाती या उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केल्याने नातेवाईकात व पोलीस दलात एकच खळबळ उडाली. याबाबत माढा पोलिसांना मिळालेल्या MLC वरून माढा पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद असे दाखल करण्यात आले आहे. मयत स्वाती भगतसिंग घोगरे या मोहोळ पोलीस ठाण्यात नेमणुकीस होत्या. त्यांचे 2 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. गेल्या 6 महिन्यांपासून त्या प्रसूती रजेवर होत्या. त्यांना 5 महिन्यांचा मुलगा वेदांत देखील आहे. आत्महत्या का केली याबाबत सर्वांनाच प्रश्नचिन्ह पडले असून या घटनेबाबत आता हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास माढा पोलिसांकडून जलद गतीने केला जातोय. गावाला गेल्याची संधी साधून चोरट्याने दक्षिण कसब्यातील व्यापाऱ्याचे घर फोडत सुमारे 45 लाखांच्या नोटा लंपास केल्याची घटना शहरात घडली आहे. चोरटे कधी कुठल्या वस्तूवर डल्ला मारतील सांगता येत नाही. घरात भरपूर नोटा असल्याचे हेरून चोरीची घटना सोलापुरातील दक्षिण कसबा येथील शनी मंदिराजवळ राहणारे एका व्यापाऱ्याच्या घरात घडली. व्यापारी आशिष पद्माकर पाटोदेकर वय 30 राहणार दक्षिण कसबा शनी मंदिर जवळ सोलापूर हे जिनिंग व डाल मिल व्यापारी आपल्या कुटुंबासह कार्यक्रमानिमित्त पुणे येथे गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करत
करत घरफोडी केली. चोरट्याने हॉलमधील टीव्ही टेबलच्या ड्रॉवरमध्ये पडलेली चावी घेऊन पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटाचे लॉक काढले. लाल रंगाच्या ट्रॅव्हलिंग बॅगमधील 500 रुपये दराच्या 15 लाखांच्या नोटा तसेच पिवळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पोत्यामध्ये ठेवलेल्या 500, 200 आणि 100 रुपये दराच्या 15 लाखांच्या नोटा तसेच पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकमध्ये ठेवलेल्या 500, 200 आणि 100 रुपये दराच्या 15 लाखांच्या नोटा अशा जवळपास 45 लाखांच्या नोटा चोरून नेल्या. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील करत आहेत. ही चोरी कशी झाली व कोणी केली, बनावट चावीचा उपयोग कसा करण्यात आला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या गुलदस्त्यात आहेत. या घटनेचा शोध घेण्यासाठी 6 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. घरातील कुणाकडे चाव्यांची जबाबदारी असते त्यांना बोलावून घेऊन चौकशी केली असल्याचे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी सांगितले. मोटार वाहन कर न भरलेल्या आणि मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ई लिलाव होणार आहे. मोटर वाहन कर न भरलेल्या व मोटर वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांअंतर्गत जप्त केलेल्या 23 वाहनांचा जाहीर ई लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होणार असल्याचे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी कळवले आहे. सदर वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील आवारात दिनांक 3 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहीर ई लिलावात एकूण 23 वाहने असून यामध्ये बस, ट्रक, डी व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी या वाहनांचा समावेश आहे. ई लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी. ई लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या सूचना फलकावर नागरिकांच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुक व्यक्तींना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे वाहनांची प्रत्यक्ष पाहणी करता येईल. जाहीर ई लिलावात सहभागी होण्यासाठी दिनांक 3 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे खटला विभागात सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत प्रत्येक वाहनासाठी DYRTO सोलापूर या नावे 50,000 रुपये अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रांची पडताळणी सादर करणे गरजेचे आहे. लिलावाच्या अटी व नियम बुधवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे नोटीस बोर्डावर सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत उपलब्ध राहतील. तसेच सदर वाहने जशी आहेत तशी या तत्वावर जाहीर ई लिलावाद्वारे विकली जातील. कोणतेही कारण न देता सदर जाहीर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी सोलापूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. मोडणीम येथे महावितरणच्या दोषपूर्ण मीटरमुळे नागरिकांना अंदाजे रीडिंगवर सरासरी बिलाची आकारणी केली जात आहे. वीज वितरण कंपनीने ग्राहकांना वीज पुरवठ्यासह अव्वाच्या सव्वा बिल देऊन शॉक देणे सुरू केले. कित्येक ग्राहकांचा विजेचा वापर कमी आहे आणि त्यांना बिल मात्र प्रमाणापेक्षाही अधिक आले आहे. 3 ते 4 आकडी बिलाने ग्राहकांना घाम फुटला आहे. कोटेशन भरूनही मीटर उपलब्ध होत नसल्याने सरासरी वीज बिल आकारणी केल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. देवणी तालुक्यातील वडमुरंबी येथील जीवन शिक्षण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 11वीच्या विद्यार्थ्यांकडून 12वीच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी निरोप समारंभ देण्यात आला. देवणी तालुक्यातील वडमुरंबी येथील जीवन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 11वीच्या विद्यार्थ्यांकडून 12वीच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य निळकंठ बोडके तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ज्ञानोबा कलमे, प्राध्यापक प्रमोद लासणकर, प्राध्यापक नरसिंग मोरे, प्राध्यापक हनुमंत आवळे, प्राध्यापक दत्तात्रय भंडे, प्राध्यापक श्रीकांत स्वामी, सुरेश मुळजे, सौ शारदा नारायण गिरे, श्रीमती संध्या जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्री देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर मान्यवरांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्रद्धा मोरे, वैष्णवी पवार, अभिषेक लोंढे, विरेश बिराजदार, भाग्यश्री मस्के, ज्योती बिरादार, शीतल बिरादार, प्रतीक्षा सूर्यवंशी, शिवानंद स्वामी, राजेंद्र सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राध्यापक लक्ष्मण शेळके, महेश बिरादार, बबरुवान मोठे, सुधाकर मांबडे, गणेश बिराजदार आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता आंबेगावे यांनी तर सूत्रसंचालन मयुरी मोरे यांनी केले. आभार योगेश आवळे यांनी मानले. परंडा तालुक्यातील अनाळा येथील रहिवासी आणि स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका समन्वयक नौशाद अलीम शेख यांना सखी प्रेरणा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परंडा तालुक्यातील अनाळा येथील रहिवासी व स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या तालुका समन्वयक नौशाद अलीम शेख यांना सखी प्रेरणा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेमा गोपालन स्मृती दिनानिमित्त पुणे येथील ऑर्चर्ड 3 स्टार हॉटेल येथे दिनांक 1 फेब्रुवारी रोजी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने प्रेमा गोपालन स्मृती सखी प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यामध्ये नौशाद अलीम शेख यांनी परंडा तालुक्यात महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, व्यावसायिकता आणि पर्यावरण रक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याने त्यांचा प्रशस्तीपत्र मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. नौशाद शेख यांनी पर्यावरण रक्षण क्षेत्रात अतिशय चांगले काम करत परंडा तालुक्यात 220 बायोगॅसची उभारणी केली आहे. याचा तालुक्यातील शेतकऱ्यांना घरगुती वापरासाठी गॅस उपलब्ध झाल्याने व त्यापासून मिळणारी स्लरी शेतीसाठी उपयुक्त ठरत आहे. या स्लरीचा शेतीसाठी फार मोठा उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे. महिला सक्षमीकरण यामध्ये महिलांसाठी त्यांनी छोटे मोठे लघुउद्योग कसे करावेत व त्यापासून आपली आर्थिक बाजू कशी भक्कम होईल याविषयी अनमोल माहिती महिलांना दिल्याने महिला सक्षम होऊ लागल्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे संचालक उपमन्यू पाटील, प्रकल्प व्यवस्थापक किरण माने, नसीम शेख, सीमा सय्यद, प्रकल्प समन्वयक योगेश देशमुख यांच्यासह स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सिल्लोड तालुक्यातील अनाड येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची उद्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. 2 फेब्रुवारी 2023 सिल्लोड तालुक्यातील अनाड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 27 जानेवारी 2023 शुक्रवारपासून अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद भागवत कथा व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 4 ते 6 काकड आरती, त्यानंतर 11 ते 4 श्रीमद भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ तसेच रात्री 8:30 ते 10:30 हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण श्री महंत नितीनदासजी महाराज मलकापूर हे आहेत. यावेळी भागवत ग्रंथात केवळ कथा नाही तर भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा हे सांगितले आहे. या ग्रंथातून अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीचा अचूक मार्ग दाखवला आहे. भागवतकडे केवळ कथा म्हणून न पाहता या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे. सकल मानव कल्याणार्थ व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन होण्यासाठी साधू संतांच्या विचाराधीन होण्याची गरज आहे असे आवाहन कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण महंत नितीनदासजी महाराज यांनी केले. हा देह ज्याच्या करता मिळाला किती सायासानं मिळाला. 5 तत्व की धुनी 9 दस बास बोलन को लागे. मातीच्या उदर पुरी पचोनी विष्टेच्या दाखरी. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये हा देह राहिला. अतिशय कष्ट मातेला झाले. 9 मास कष्टलासी कष्टलीसी दाव्या. शुक्रवार 27 जानेवारी 2023 नामदेव महाराज पल्हाळ, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज तळेकर, हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज खंबाट, हभप शालिग्राम महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज, हभप विष्णू महाराज सास्ते, हभप रवींद्र महाराज महाले आदी कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार 3 फेब्रुवारी 2023 हरिभक्तपरायण गुरुवर्य रवींद्रजी महाराज हरणे, मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर यांचे सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
त्याचबरोबर ग्रंथदिंडी सोहळा गावातून निघणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमद भागवत कथा समिती यांच्याद्वारे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाटूर नगरीमध्ये उदयसिंह बोराडेंच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा प्रथमच जालना जिल्ह्यातील वाटूर नगरी येथील शेतकरी मेळाव्यात आले असता हजारो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चारही बाजूने गराडा घालत पुष्पगुच्छ बुके यांसह फटाक्यांची आतिषबाजी, क्रेनद्वारे पुष्पमाला, गगनभेदी घोषणा, अनाथांचा नाथ एकनाथ अशा घोषणांनी वाटूर नगरी दुमदुमून गेली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाटूर नगरीमध्ये आगमन श्री श्री रविशंकर महाराज यांच्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी हेलिकॉप्टरने झाले असता मंठा तालुक्यातील उभरते नेतृत्व बाळासाहेबांची शिवसेना मंठा तालुका अध्यक्ष उदयसिंह बोराडे यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव लोणीकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, अभिमन्यू खोतकर, मोहन अग्रवाल, माननीय सभापती प्रल्हादराव बोराडे, उदयसिंह बोराडे, सरपंच डॉक्टर संदीप मोरे, सरपंच परमेश्वरराव उबाळे, गजानन कापसे, गणेश बोराडे, दिलीप हिवाळे, चांदभाई पठाण, ॲडव्होकेट राजेश खरात, लिंबाजी बोराडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संस्कृती रक्षणाचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच असल्याचे गौरवोद्गार श्री श्री रविशंकर यांनी काढले. आपल्या मनामनात असलेल्या भक्तीवर ताणतणावामुळे धूळ साठली, निखाऱ्यावर राग धरली आहे. या भक्तिभावाच्या अभावामुळेच मानसिक अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही धूळ, राख, झटका आणि मग प्रेमाच्या लाटा उसळत असल्याचा अनुभव घेत आपले जीवन सफल करा असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केले. साधकांच्या प्रचंड गर्दीने भरलेल्या जागर भक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन सैनिकी मैदानावर करण्यात आले होते. सैनिकी मैदानावर मंगळवारी रात्री रविशंकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तुळजापूर शहरासह जिल्ह्यातील 7 तालुक्यातून आणि शेजारील जिल्ह्यांसह महाराष्ट्रातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या 25 मिनिटांच्या मनोगतामध्ये रविशंकर यांनी सुखी जीवनाची किल्ली सांगितली. आपले जीवन क्षणिक आहे, काळ वेगाने पुढे जात आहे. या मर्यादित जीवनाला सांभाळणारी कला आपल्याला आत्मसात करावी लागेल. मनातील भक्तिभाव जागृत केल्यानंतर येणाऱ्या आव्हानांना पेलण्याचीही ताकद तुम्हाला मिळेल. पंचमहाभूतांपासून शरीर बनलेले असले तरी आकाशाशी आपले नाते हवे. आपले सुखाचे आकाश कोरडे पडले आहे. त्याला भक्तीचे सिंचन केले तर आयुष्यात सफलता मिळेल. मी 12 वर्षांपूर्वी तुळजापूरला आलो होतो. तेव्हा तुळजाभवानीचे दर्शन घेतले. मन प्रसन्न झाले होते. सर्वांना हात हलवून अभिवादन करण्यासाठी ते रॅम्पवरून उपस्थितांमध्ये आल्यानंतर त्यांची छबी टिपण्यासाठी महिला पुरुष मोठ्या संख्येने उठून उभे राहिले. कोणी त्यांना मोरपीस देत होते, कोणी हार देत होते. या सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार करून त्यांनी नंतरच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. सलमान खान मित्रमंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले. पालम येथे सलमान खान मित्रमंडळाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सलमान खान मित्रमंडळाचे अध्यक्ष सलमान खान पठाण यांच्या पुढाकाराने 2 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाच्या बाजूस करण्यात आले होते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता भासत असून ऐनवेळेस रुग्णाला पाहिजे असलेले रक्त मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पालम येथील सलमान खान मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरासारखे कार्यक्रम आयोजित करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे उद्घाटक रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे हे होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की सलमान खान मित्रमंडळाकडून राबवण्यात येणारा प्रत्येक कार्यक्रम हा समाजाभिमुख असतो. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सलमान खान हा तरुण सामाजिक धार्मिक सलोखा राखण्याचे नेहमीच प्रयत्न करत असतो, असे मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वसंतराव शिरस्कर, नारायण महाराज, गुट्टे काका, मित्रमंडळचे पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड,
पालमपूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, नगरसेवक भास्करराव सिरस्कर, काँग्रेसचे नेते गुलाबराव शिरस्कर, लक्ष्मणराव रोकडे, अझदुल्ला खा पठाण, कैलास रुद्रवार, सय्यद विखार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती कारवार, डॉक्टर किरण बिडवई, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रघुराज गाडगीळ, ॲडव्होकेट रामजी मणियार, सेफ चाऊस गणेश हत्तीआंबिरे, मौलाना मुदस्सर, व्हॉट्सअप मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष शांतीलाल शर्मा आदी उपस्थित होते. डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडचे रक्त संकलन पथकाचे डॉक्टर मोहबिल, रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर प्रमोद नंदगावे, शरद अवचार, बालाप्रसाद भालेराव, उमा गरड, श्रीकांत भालेराव, नागेश उराडे, श्यामराव जोंधळे, चिंतल इत्यादी अधिकारी व कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सलमान खान मित्रमंडळाचे सय्यद अरबाज, लखन फुलपगार, शेख असलम, पठाण सोहेल आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदुदेवा जोशी यांनी केले. जीवाची वाडी येथे प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन उत्साहात संपन्न झाले. केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे हरिभक्तपरायण श्री भागवताचार्य प्रकाश महाराज साठे सोनीमोहा यांनी आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, पांडवाच्या सहाय्य करी राजाहुनी केले दुरी, तुका म्हणे उगेची राहा होईल ते सहज पहा. संत तुकाराम महाराज यांच्या 4 चरणांचा अभंग घेत स्वर्गवासी बाबूराव राजाराम तोंडे यांचे प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रम गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत कीर्तन आयोजित करण्यात आले होते. महाराजांनी अनेक दृष्टांत देत अभंगाचे निरूपण केले. त्यांचे 3ही पुत्र तुळशीराम तोंडे, शिवाजी तोंडे व डॉक्टर चंद्रकांत तोंडे यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले होते. ईश्वर त्यांना सुख समृद्धी देवो अशी प्रार्थना केली. तोंडे परिवाराकडून महापंक्तीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसा विढालो. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळ जवळ सगळ्याच्या पाठातला. उमरगा शहरातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तब्बल अर्धा तास वाहने अडकून पडली होती. उमरगा शहरातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे तब्बल अर्धा तास वाहने अडकून पडली होती. दुचाकीस्वार वगळता कोणतीही वाहने पुढे जात नव्हती. एसटीतील प्रवाशांना सायंकाळी लवकर घरी जायची घाई होती. वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्यांना जाण्यास विलंब होत असल्याने ते वाहतूक कोंडी करणाऱ्यांना शिव्या देत होते. शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेले बाळासाहेब ठाकरे चौक येथे दररोज संध्याकाळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पोलीस प्रशासनाचे व वाहतूक नियंत्रण शाखेचे वसुलीकडे जास्त लक्ष असल्याने वाहतूक कोंडीकडे साफ दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे. या दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमधून वाहतूक नियंत्रण शाखेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
शहरात महाविकास आघाडीने पार्क चौकामध्ये केला जल्लोष साजरा. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीने मिळवले घवघवीत यश. शासकीय रुग्णालयात चांगल्या सेवा द्या, अन्यथा घराचा रस्ता दाखविणार. सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला सज्जड इशारा. माजी नगरसेवक सुरेश पाटलांसह प्रभागातील नागरिकांचा झोन कार्यालयात ठिय्या. मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी. आणि व्यापाऱ्याचे घर फोडत सुमारे 45 लाखांच्या नोटा केल्या लंपास. बंद घर पाहून चोरट्याने साधला डाव. दक्षिण कसब्यातील घटना. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना आणि घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.